हाय, हॅलो आणि नमस्कार फ्रेंड्स. कसे आहात सगळे? चला तर आज आपण बघूया बेसनचे लाडू कसे बनवायचे. तर त्यासाठी मी पहिल्यांदा 2 बाऊल बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्याला कढईमध्ये ट्रान्सफर करून मी आता त्याच्यामध्ये तूप घालत आहे. तूप मी पहिला तर अर्धा वाटी घेतलेलं आहे. तुम्ही लागलं तर परत त्याच्यामध्ये ॲड करू शकता. बघू शकता तुम्ही, मला तूप कमी जाणवलं त्यामुळे मी पुन्हा एकदा त्याच्यामध्ये तूप घातलं आहे. साधारणतः पाऊण वाटी तूप मी ह्याच्यासाठी वापरलं आहे. बेसनला छान पद्धतीनं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खाली लागणार नाही ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, छान असं मिश्रण आपलं एकजीव होऊन आलेलं आहे. आता मी गॅस बंद केला आहे आणि आपलं तयार झालेलं बेसन जे आहे ते मी एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी बेसन घेतलेल्या बाउलमधनेच पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि ती छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. मिक्स करताना मी त्याला हाताला चोळलेले आहे, जेणेकरून ज्या गुठळ्या तयार झालेत त्या निघून जातील. जी पिठी साखर आपण मिक्स करणार आहोत ती बेसन थोडंसं कोमट असतानाच मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपले लाडू छान बनले जातील. पूर्ण थंड व्हायची वाट नाही बघायची आहे. आणि पिठी साखर मिक्स करून झाल्यानंतरच आपल्याला लगेचच लाडू बनवायला घ्यायचं आहे. तर एक एक करून सगळे लाडू आपले बनलेले आहेत. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.